नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण गणेश चतुर्थी विशेष असा स्पेशल ब्लॉग करतो आहोत आणि यामध्ये मी इथे विड्याने गणपतीची स्थापना केलेली आहे. सोबत मी इथे 21 मोदकांचा सोबत एक करंजीचा नैवेद्य ठेवलेला आहे. नैवेद्याच्या पात्रामध्ये लोणचं, इथे तुम्ही पाहू शकता सुकी कोशिंबीर, त्यासोबत रायता, आपण यामध्ये कोबीची भाजी, पंचामृत, शिकरण असं ठेवलेलं आहे. यासोबत आपण इथे 3 मोदी घालून घेतलेले आहेत भाताच्या. त्यामध्ये वरण भात, आपला मसाले भात, दही भात. सोबत आता इथे आपण लोणच्यासोबत घेतलं आहे बटाट्याची भजी, भेंडीची भाजी. आता इथे हिरवे वाटाणे आणि बटाट्याची उसळ, सोबत पानगी आणि कुरडई आणि पापड. इथे तयारवाले मोदक आपण ठेवलेले आहेत. आता यासोबत आपण पूजा मांडून घेतलेली आहे. मस्त जास्वंदीची फुलं, सोबत शमीची पानं, इथे आपण दुर्वा आणि अशा प्रकारे आपण वस्त्र घालून आणि पैसाना आणि सुपारी घालून या आपल्या घरच्या देवाची पूजा करून घेतलेली आहे. आता पार्थिव गणपतीची जोपर्यंत आम्ही पूजा नाही करत तोपर्यंत आम्ही नैवेद्य ग्रहण नाही करू शकत. यासाठी आपल्या घरच्या गणपतीची पूजा करून नंतर आम्ही आमच्या शेजारच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गेलो. आता इथे तुम्ही पाहू शकतात, मी सर्व प्रकारची जशी आपल्याला जमेल तशा प्रकारे पूजा केलेली आहे. जशी जमते तशाप्रमाणे साध्या पद्धतीमध्ये आम्ही पूजा करतो आणि गावच्या गणपतीला आवर्जून जातो. आता आम्ही शेजारच्या गणपतीचं जे दर्शन घेतलं तिथे एकदम आम्हाला प्रफुल्लित वाटलं. आता इथे तुम्ही पाहू शकतात, मस्त त्यांनी अतिशय साध्या पद्धतीमध्ये इथे डेकोरेशन केलेलं आहे आणि अगदी गावच्या पद्धतीकडचं त्यांनी छान असं याला एक सोज्वळ रूप दिलेलं आहे. आता या गणपतीचं दर्शन घेतल्यानंतरच आम्ही जेवण करू शकतो. तर जाता जाता आमच्या इथे सार्वजनिक गणपतीचंही आम्ही दर्शन घेतलेलं आहे. इथे सुंदर एक देखावा त्यांनी लावला होता. आता हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, गणेश चतुर्थी स्पेशल, नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.